कंगाल पाकची एअरलाइन्स झालाय। हे कमी होतं म्हणून की काय, आता पाकिस्तान एअरलाइन्स अर्थात PIAचा बाजार देखील उठल्यात जमाय। सोमवारी रात्री PIAच्या इंजिनियर्सनी अचानकपणे संपाचं हत्यार उपसलं। त्यामुळे इस्लामाबाद, कराची आणि लाहोर इथल्या प्रमुख विमानतळांवर शेकडो प्रवासी अडकून पडले। गेल्या 2 महिन्यांपासून PIAनं कर्मचाऱ्यांचे पगार रखडवलेत, शिवाय त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलंय। त्यामुळे सोसायटी ऑफ एअरक्राफ्ट इंजिनियर्स ऑफ पाकिस्ताननं आक्रमक पवित्रा घेतलाय। गेल्या 8 वर्षांपासून त्यांना कोणतीही पगारवाढ मिळालेली नाही। स्पेअर पार्ट्सची मोठी कमतरता असूनही विमानांना उड्डाण करण्याची मंजुरी देण्यासाठी व्यवस्थापनाकडून त्यांच्यावर वारंवार दबाव टाकला जातोय। त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। जोवर आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर संप सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। दरम्यान PIAच्या CEOंनी या संपाला बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय। पाकिस्तान अत्यावश्यक सेवा कायदा 1952 अंतर्गत हा संप बेकायदेशीर असल्याचा दावा कंपनी व्यवस्थापनानं केलाय। खासगीकरणाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्यासाठीच हा संप पुकारण्यात आलाय, असा आरोपही CEOंनी केलाय। अर्थात कंपनीचं म्हणणं जरी खरं असलं तरी PIAची स्थिती चांगली नाही, ही बातमी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे। महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तान सरकारही PIAला वाचू शकत नाही, हे जगजाहीर आहे। त्यामुळं PIAच्या व्यवस्थापनाचा कांगावा सगळ्यांसमोर उघड झालाय, हेही नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।